नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आज मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट आहे विष्णू चाटे संदर्भातली. विष्णू चाटे हा या सगळ्या प्रकरणातला पिन पॉईंट आहे, सूत्रधाराचा उजवा हात आहे. त्यामुळे विष्णू चाटे पोलिसांच्या किती दिवस ताब्यात राहतो, CIDच्या किती दिवस ताब्यात राहतो, याकडे अनेकांचं लक्ष होतं. आणि त्यामध्ये विष्णू चाटेची पोलीस कोठडीची मुदत आज संपणार होती आणि ती संपल्यानंतर विष्णू चाटेला जामीन मिळणार का? विष्णू चाटेला जर जामीन मिळाला तर वाल्मिक कराड च्या पुढच्या कोठडीचं काय होणार? विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे गुन्ह्यांमध्ये संबंध कसे आहेत, हे कसे उघड होणार? आणि संतोष देशमुख खून प्रकरणाचे जे धागेदोरे आहेत ते वाल्मिक कराडपर्यंत कसे पोहोचवायचे, असं सारं आव्हान हे CID समोर आहे. आणि त्यातला एक पहिला डाव आज CIDनं उघड केलेला आहे. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं, कोर्टापुढे हजर करताना विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड याचा खून प्रकारशी संबंधाचे काही खुलासे जर CID न्यायालय जर करत नाही तर विष्णू चाटेला या प्रकरणात पुढे पोलिसांच्या ताब्यात ठेवणं हे जिकिरीचं झालं असतं. पण CIDनं अतिशय धोरणात्मक किंवा एक कुशलतेनं विष्णू चाटेला पुन्हा आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आणि त्याचं असं झालेलं आहे की तुम्हाला माहिती आहे की या सगळ्या जो प्रकरण आहे हे खंडणी आणि प्लस संतोष देशमुख यांचं खून अशा दोन्ही गुन्ह्यांची सांगड ही CIDनं घातलेली आहे. म्हणजे टेक्निकली तेच आरोपी दोन्ही गुन्ह्यांमध्ये आहेत आणि एकाच कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ हे सगळे दोन्ही गुन्हे घडलेले आहेत. आणि त्यातले आरोपी मात्र दाखवताना, अटक करताना हे वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अटक झाल्याचं दाखवलेलं आहे. आणि त्याचा फायदा असा झाला की विष्णू चाटेला फक्त खंडणीच्या गुन्ह्यात पकडलेलं होतं. त्याला जवळपास 3दा कोठडी मिळाल्यानंतर चौथ्यांदा त्याला पोलिसांच्या ताब्यात ठेवायचं कसं, असा प्रश्न उभा राहिला होता. आणि टेक्निकली CIDनं आज फार मोठी मूव्ह केलेली आहे. आणि ती घडामोड आहे की विष्णू चाटेला खुनाच्या गुन्ह्यामध्ये स्वतंत्ररित्या अटक दाखवण्याची रणनीती आज CIDनं न्यायालयापुढे उघड केली. त्यामुळे आत्तापर्यंत विष्णू चाटे हा केवळ खंडणीच्या गुन्ह्यातलाच आरोपी होता की ज्या आवाडा कंपनीकडे वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या फोनवरून त्या कंपनीच्या अधिकाऱ्याकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झालेला होता. त्यातच चाटेला अटक झालेली होती. आता त्यामुळे जर कराडपर्यंत पोचायचं आहे, या सगळ्या खुनाचे धागेदोरे, या खुनाचा सूत्रधार जर वाल्मिक कराड असा आहे असं जर बोललं जात असेल तर त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विष्णू चाटे हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे विष्णू चाटेला पुन्हा काही दिवस या खून प्रकरणात टेक्निकली अटक झाल्यामुळे CIDकडे आणखी पुढचे काही दिवस ताब्यात राहणार आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वाल्मिक कराडची कोठडी जी आहे ती खंडणी प्रकरणातली ती 14 जानेवारीला संपत आहे. त्यामुळं हे दोन्ही आरोपी CIDच्या ताब्यात जास्तीत जास्त काळ राहणं हे तपासासाठी अतिशय आवश्यक होतं, कारण त्यातल्या अनेक पुढच्या बाबी या पोलिसांना अद्याप पार पाडायच्या आहेत. एक त्यातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती की CID वारंवार न्यायालयाला असं सांगत होतं, ज्या विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली, तो फोन म्हणे CIDच्या ताब्यात आलेला आत्तापर्यंत नाही. आता ही गोष्ट खरी की खोटी हे आता पुढच्या तपासावर किंवा पुढच्या पोलिसांच्या न्यायालयातील निवेदनावर आपल्याला कळू शकेल. पण हा जो फोन आहे हा फोन मिळवण्यासाठी पोलिसांनी जंग पछाडलं. विष्णू चाटेला इतके दिवस ताब्यामध्ये ठेवलं, त्याच्या नातेवाईकांच्या घराची झडती घेतली, त्याच्या घराची तपासणी केली, दोन्ही प्रकरणातले आरोपी जे आहेत ते एकमेकांसमोर आणले, तरीही हा फोन पोलिसांच्या ताब्यात आहे की नाही हे अद्याप उघड झालेलं नाही आहे. त्यामुळं पोलीस न्यायालयापुढे जेव्हा विष्णू चाटेला उद्या हजर करतील खून प्रकरणामध्ये, तेव्हा या खुनाचा उलगडा आपल्याला नक्कीच होऊ शकतो. आता विष्णू चाटे हा या प्रकरणातला किंगपिन काय आहे की याआधी तुम्हाला मी म्हटलं होतं की जर विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडचा जर खून प्रकारचे संबंध पोलिसांनी तातडीने लावला नाही तर न्यायालय देखील वारंवार पोलीस कोठडी कशी देणार, असा प्रश्न आपण उपस्थित केलेला होता. आणि त्यामुळे हे 48 तास महत्त्वाचे होते असं आपण 2 दिवसापूर्वी बोललेलं होतं. पण विष्णू चाटेला आता मला वाटतं पोलीस आपल्या ताब्यामध्ये जास्तीत जास्त काळ ठेवून विष्णू चाटे हा पुढचा माफीचा साक्षीदार ठरतो की काय, अशी आता शंका येऊ शकते. आता जे उज्ज्वल निकम या प्रकरणामध्ये खास सरकारी वकील म्हणून नेमायची जी मागणी होती आहे, त्या उज्ज्वल निकमांचाच जो हातखंडा आहे तो हातखंडा असा आहे, जे आरोपी आहेत त्यातलाच एक जण माफीचा जर साक्षीदार केला तर पुढचा खटला हा सक्षमपणे उभा राहण्यामध्ये
सरकारी पक्षाला मोठी मदत होते. त्यामुळे जरी समजा टेक्निकल पुरावा किंवा इतर साक्षीदार जर कोणी फुटले किंवा पोलिसांपुढे काही थोडंसं पुरावे जमा करण्यामध्ये काही अपयश आलं तर माफीचा साक्षीदार ही स्ट्रॅटेजी ही अनेकदा महत्त्वाची ठरते. त्यामुळे विष्णू चाटेला पोलीस आता कशा प्रकारे हँडल करतायत, विष्णू चाटेला कशा प्रकारे वाल्मिक कराडबद्दल बोलायला लावतायत, या सगळ्या बाबी आता मला वाटतं उद्या न्यायालयापुढे थोड्याफार प्रमाणामध्ये स्पष्ट होतील. कारण खून प्रकरणामध्ये विष्णू चाटेचा सहभाग कसा आहे, कसा होता, त्याने नक्की काय काय केलेलं आहे, न्यायालयापुढे पोलिसांना उद्या सांगावं लागेल. कारण केजचं जे न्यायालय आहे त्या केजच्या न्यायालयासमोर उद्या या प्रकरणी नव्यानं सुनावणी होईल आणि विष्णू चाटे आम्हाला खून प्रकरणात का हवा आहे याचा खुलासा CIDला आणि SITला हा पूर्णपणे द्यावा लागेल. त्यामुळं विष्णू चाटेच्या भोवती ही सारी अनेक केस उभी राहू शकते असं या क्षेत्रातील वकिलांचं म्हणणं आहे. मी ज्या काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे या माफीच्या साक्षीदार स्ट्रॅटेजीमध्ये देखील धोके होऊ शकतात. जर उद्या विष्णू चाटे जर फुटला तर मग काय, असा देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण मला वाटतं आत्ता तरी CIDचं जे पाऊल आहे, त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ती आता त्यांनी पद्धतशीररित्या आखलेली दिसून येत आहे. एका आरोपीला जास्तीत जास्त काळ आपल्या ताब्यामध्ये ठेवणं, वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली त्यांचा तपास करणं आणि खंडणी आणि खून हे जे दोन्ही प्रकार आहेत हे एकाच गुन्ह्याशी संबंधित आहे असं न्यायालयाला पटवून देणं, असं मला वाटतं CIDचा इरादा सगळा दिसून येत आहे. यातली सगळ्यात क्लेशदायक बाब काय आहे ती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं की अजूनही वाल्मिक कराडपर्यंत धागेदोरे गेलेले नाही आहेत खून प्रकरणाचे. त्यामुळे ते एक आव्हान पोलिसांपुढे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता विष्णू चाटेला न्यायालयापुढे हजर करताना पोलीस त्यावरती काही प्रकाश टाकतात का हे आपल्याला पाहावं लागेल. दुसरी गोष्ट आहे, अजूनही कृष्णा आंधळे हा जो आरोपी आहे तो तपास पथकांना सापडलेला नाही आहे, ही एक दुसरी नामुष्कीची गोष्ट आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, मोक्याबाबतच्या काही हालचाली अजून झाल्याचं चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे. त्यामुळं आता जरी विष्णू चाटेला पोलीस आपल्या ताब्यात जास्तीत जास्त काळ जरी ठेवत असले तरी प्रत्यक्षामध्ये ते धागेदोरे वाल्मिक कराडपर्यंत नेणं आणि या आरोपींना जास्तीत जास्त काळ म्हणजे वर्ष दीड वर्ष पोलीस कोठडीमध्ये किंवा तुरुंगामध्ये ठेवणं, अशी 2 आव्हानं पोलिसांपुढे आहेत. त्याच्यावर प्रकाश पोलीस केव्हा टाकणार हे आपल्याला पुढच्या सुनावणीमध्ये दिसेल. पण 100 गुणांच्या परीक्षेपैकी पोलिसांची जी परीक्षा आहे, जे गुण आहे जर आपण पाहिले तर ते 20-25 गुण पोलिसांनी आत्ता मिळवलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. अजून फार मोठी लढायची आहे हे देखील आजच्या प्रकरणावरनं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं पाहूया न्यायालयापुढे जेव्हा विष्णू चाटे येईल आणि खून प्रकरणाशी त्याचा संबंध कसा आहे हे जेव्हा पोलीस न्यायालयाला सांगतील तेव्हा या प्रकरणातलं पुढचं पाऊल हे पडलेलं असेल. तुम्हाला काय वाटतं की विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या संबंधावर CID काही तपास टाकू शकेल? वाल्मिक कराड हा जर या सगळ्या कटाचा, या सगळ्या दोन्ही घटनांचा, दोन्ही गुन्ह्यांचा जर प्रमुख सूत्रधार असेल तर त्याच्यापर्यंत अजून धागेदोरे का पोहोचले नाहीत या प्रश्नाचं उत्तर कधी मिळणार त्याची देखील आम्ही वाट पाहत आहोत. तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी.